दादा, आपली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख आहेत. आपण जनता हितार्थ अनेक ज्वलंत प्रश्नावर आवाज उचलला आहे. त्याचप्रमाणे कर आणि करदात्यांचा अर्थ, महत्त्व व अधिकार यावर काय बोलणार? कर आणि करदात्यांचा महत्त्व व त्यांचे अधिकार हा तुमचा प्रश्न आहे. सर्वात मोठा प्रश्न तर हा आहे की करदाते हे आपले जे नगरपालिका, ग्रामपंचायत वगैरे जे आपले लोकल बॉडीज जे असतात, तर आपल्या राज्यघटनेमध्ये आणि आपल्या लोकशाहीमध्ये अशी व्यवस्था केलेली आहे की याच्या माध्यमातून शहराचा विकास व्हावा, जेणेकरून छोटे मोठे जे कामं आहेत, साफसफाईचे कामं आहेत, गटारी साफ करणे, रस्ते दुरुस्त करणे, नवीन रस्ते तयार करणे, दिवाबत्तीची व्यवस्था करणे, हे या माध्यमातून केले जातात. आणि याचा उद्देशही हाच असतो की या जो कर आम्ही जनतेकडून जमा करतो, त्या कराच्या माध्यमातून, त्या कराच्या पैशामधून आमची लोकांची जी कामं असतात, ही आमची शहराची किंवा ग्रामपंचायत हद्दीमध्ये जर असली आम्ही तर ग्रामपंचायतीची लोकांची कामे केली जातात. तर अशी कामे आमच्या शहरामध्ये आता सध्या तरी दिसून येत नाही. आता याला काय कारण आहे हे आपण थोडंसं समजू शकतो. याला समजण्याकरता आपल्याला थोडंसं वेगळं जावं लागेल की आमच्या इथे कर तर जमा केला जातो, परंतु त्या करच्या माध्यमातून जी शहराचा विकास व्हायला हवा तो विकास काही होताना दिसत नाही. नफा प्रशासनाची जबाबदारी आणि त्यांचा अधिकार यावर काय बोलणार? नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी हीच आहे की जसं ज्याप्रमाणे जनतेची जबाबदारी आहे की जनतेने आपला जो वार्षिक कर आहे, नगरपालिका कर आहे, ते कराची रक्कम जमा करणे, आणि त्या नगरपालिकेच्या प्रशासनाची यावर अशी जबाबदारी असते की ते जमा केलेल्या पैशामधून, कराच्या पैशामधून शहराचा विकास करणे, शहराच्या जे मूलभूत गरजा आहे ते मूलभूत गरजांना पूर्ण करणे. जसं मी यापूर्वी सांगितलं तर शहराच्या मूलभूत गरजा काय काय असतात. आपल्या शहराच्या जे मूलभूत गरजा असतात ते गटारी, रस्ते, दिवाबत्ती, साफसफाई, झाडे लावणे, जेणेकरून आता जी परिस्थिती निर्माण होत आहे आणि आता जे वातावरण संबंधी जी परिस्थिती निर्माण होत आहे ते त्याला काहीतरी कंट्रोल करण्याकरता झाडांची लागवड करणे आणि शहराला स्वच्छ आणि सुशोभीकरण करणे हे नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. परंतु नगरपालिका प्रशासन असं करताना काही दिसत नाही.